तर श्री गौरी श्री महालक्ष्मी माता आमच्या घरी छान थाटात विराजमान झाली होती. तर सगळी धांदल होती दुसऱ्या दिवशी, ती म्हणजे गौरीपूजनाची. गौरीपूजनाची म्हणजे अर्थात गौरीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवण्याची, मेन म्हणजे पुरणाचा नैवेद्य. तर या भागामध्ये जास्त करून तेलावरच्या पुरणपोळ्या केल्या जातात, जे की माझ्यासाठी अर्थात म्हणजे मागच्या 4-5 वर्षापासनं मला माहिती आहे, पण माझ्यासाठी नवीन होतं याआधी. तर सकाळी सकाळी मस्तपैकी सत्यनारायणाची देखील पूजा चालू होती. तर मस्तपैकी सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर सगळ्यांनी छानपैकी बाप्पाची, श्री सत्यनारायणाची, महालक्ष्मीची, देवीची आरती म्हटली. छानपैकी नैवेद्यम समर्पयामी म्हणून छानपैकी सत्यनारायणाला, महालक्ष्मी मातेला, गौरीला, गणपती बाप्पाला नैवेद्याचा भोग अर्पण करण्यात आला, दाखवण्यात आला. आणि सगळेजण छानपैकी भुकेलेले झालेले होते. अर्थात बराच वेळ झाला होता. छानपैकी सगळं आवरून सावरून जेवायला सगळे बसले आणि मस्तपैकी पोटभर जेवण झालं. अर्थात त्या दिवशी देखील आम्हाला काही सुट्टी नव्हती, म्हणून जरा अशा उदास मनानेच आम्ही देखील सगळी एन्जॉयमेंट बाजूला ठेवून ऑफिसच्या कामासाठी बसलो. मग मला जरा वेळाकरता बोर झालं म्हणून जरा चक्कर मारून म्हणून अधिष्ठाचे इतके मित्रमैत्रिणी झाले होते तिथे, त्यामुळे बाहेर आलो, जरा सगळ्यांना छानपैकी गप्पा मारत बसलो, एन्जॉय केला आणि पुन्हा मी कामाला जाऊन बसले. आज श्री गौरी पूजनानिमित्त ठिकठिकाणी हळदी कुंकवाचा प्रोग्राम देखील असतो, तर ते बघण्यासाठी माझा पुढचा ब्लॉग नक्की पहा.